श्री गुरुदेव दत्त. मी गुरुवारी विश्वास भाऊदेवकर. गुरुपौर्णिमा निमित्त कसा विधी करावा याबद्दल थोडीशी माहिती देत आहे. प्रथमतः स्नान करताना त्याच्यामध्ये थोडेसे गंगाजल, भस्म आणि हळद टाकावे आणि स्वच्छ आंघोळ करावे. त्यानंतर आपल्या आईवडिलांचे पाद्यपूजन करून आईवडिलांची सेवा करावी. त्यांना प्रथमतः आपले ते गुरु असतात, त्यामुळे त्यांची प्रथम पूजा करणे, आपल्या घरामधील देवाची पूजा करणे, आपले ग्रामदैवत, क्षेत्रपाल देवता, रक्षक देवता यांची पूजा करणे. त्यानंतर आपल्या गुरुकडे जाऊन त्यांची पाद्यपूजा मनोभावे करून पाद्यपूजन करणे आणि त्यांना पुष्पहार घालून त्यांना जे शक्य होईल ते भेटवस्तू देणे. त्यानंतर गाईला डाळ, गूळ हा निश्चित त्यांना चारावा. त्याच्यानंतर कुत्रा असेल, मासे असतील, ह्यांना जे तुम्हाला शक्य होईल पिठाचे गोळे म्हणा किंवा बिस्किट म्हणा, काय ना काय तुम्ही कुत्र्याला, गायला चारावा. आणि दुसरी गोष्ट की त्या दिवशी आपल्या गुरुसाठी नामस्मरण चिंतन करावा की आपल्या गुरुला दीर्घ आयुष्य लाभावा आणि त्यांचा आशीर्वाद कृपादृष्टी आपल्यावर हवे, यासाठी नामस्मरण करावा. हा विधी निश्चित करून बघा, तुम्हाला अनुभव येईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.